सचिन ए सच्या काय अरे उठ की कामावर जायचंय का नाही तुला? नाही जाणार मी आज काम का? नको वाटते असं वाटतं दुसरं काहीतरी करावं. नाही ते काम करतो कंपनीत बघतो कुठल्या तरी. कंपनीत? हो काय म्हणतोयस? अरे दुधात साखरच पडली म्हणायची. कंपनीत बघतो आता. बरं होईल कंपनीत बघितल्यावर बरं होईल बघ. पण कर बाबा काहीतरी कर, असं झोपून राहू नको नुसता. तू झोपून राहणं चांगलं आहे का मला सांग बरं? हा तुझ्यासारख्या धंदाकट पोराने काहीतरी करत राहावं. विचार केलाय आता नको आहे की ये की बस असाच आज मोकळा आहे कारण बारामतीला पोरगी बघायला जायचं होतं. पोरगी कुणाला बघतो आता? जायचं होतं. आईला लाजतोय कशाला बघ. पोरगी बघायला जायचंय. काय मोकळा तो? आईला इतक्या लवकर लग्न का? म्हण वय होत चाललंय. माणसाचा भरोसा राहिला नाही, लग्न करून घ्यायचं पाठीस नाही. अरे वाटावा आता मिसळूत फुटायला लागलंय वय होत चाललंय का? वय आता 20 झाली की. नानी तुम्ही पण येता? ए मला नको बाबा पोरगी बघायला म्हणतोय कुशाल. मला इथं भरपूर काम पडले ती इसर ना ती मला. मी कुठे येऊ तुझ्या माग? जा त्यालाच घेऊन येत असला तर. माझं इथं काम मुलकाचं पडलंय, मी नाही येत. त्याला जा घेऊन येत असला तर. नवय रे काय एवढं नादवलायच लग्न करायला? मामाचीच पोरगी आहे. अरे पण एवढ्या कमी वयात लग्न करते ती वैर? मग एकदा मामाचं मन बदललं मग परत काय गडीत माणसाचं मन बदलते. कसं बदलल? त्याचा जीव नाही वय तुझ्यावर. भाचा आहे ना तू? भाचा असला म्हणून काय झालं, मन बदलला झालं समजे. चांगला आहे बाबा. बघाय सचिन काय म्हणतोय त्यो? मला नाही जमायचं लागा. चल की तू ड्रायव्हर आहे, ड्रायव्हरचा पाय गुण चांगला असतो. तू आला म्हणजे लग्न जमल. अरे पाय गुणापाशी काय नसतं. आता तशी मामाची पोरगी घे जमतय तुझं जा. नाही तो आला म्हणजे कसं जमले की म्हणून तू एकदा आलो तुम्ही. बरं बाबा हो पुढं चल आवरून ये लगे लगेच चल जायचं लगेच. आलो. आई ड्रायव्हर की काय माझा पिक्चर सोडा वाटतंय तसं बाबा. येतो जाऊ. ओके आता कंपनीत जातो म्हणल्यापासून लगेच असे बोलवायला आले गाबळ. हा असू दे जा बाबा. थांब की काहीतरी खाऊन जा थोडं. खातो आता बाहेरच तिकडे. जाऊ दे जाऊ का? जा लवकर या. मला नडत होता काय? कशी काय जिरावली बारकावची? कोणाची? अरे त्या सच्याची लय मस्तीला आला करत होता. कसा करेक्ट कार्यक्रम लावला त्याचा. भाव तुमचा नाद करून चालतंय का? आणि मग केला तर वट नाही तर शेवट. बैली बैली माझ्या नादी लागायच्या आधी 10 वेळा विचार करते ती. आणि ह्यो कुठला कालचा कोला आलाय मला ज्ञान शिकवतो या. पण शेड जपून राहा. तुमच्याविषयी त्याच्या मनात राग आहे. उगाच बोलत असेल तर काय तर करायचा तो. हे अरे असली 56 बघितले ती. अरे जाऊ दे चल येऊया माडीशीत नेडावून बस चल. बसला का? हो बस जाऊ द्या चला. आज तो बाजार घेऊन. होय काय पोरांना लावला तुमच्या देखावा नुसता? मला काय म्हणायचंय, तुम्ही 15-20 वर्ष झालं ड्रायव्हर की करताय. आज काय कुणाचा घास झाला ना तुमच्याकडे बोट धावायचा. आणि सकाळी आलाय गुरमीत माझ्यापाशी तिथं कंपनीत. हा पैसे घेऊन जर सकाळी आम्ही पैसे कधी बघितलं नसले की माझंच पैसे घेऊन आलाय माझ्याकडं. हा एवढी गुरमी कुठून आली या? त्याला सांगावं 4 शब्द चांगलं. हा मला गरज आहे ड्रायव्हरची, त्याला गरज आहे कामाची. करेल की मी सांगतो की समजून त्याला. नाहीतर मग काय मला बाकीचं पर्याय आहेतच की. कसा काम करतोय कुठं काय करतोय बघतोच की मी बी. नाही दीपक शेट तसं हो. मी 20-25 वर्ष ड्रायव्हरकी केली. कधी कुणाच्या वाळल्या पाचोर आहे का? ती माझंच लिकरू आणि माझा संस्कार त्याच्यावर आहे तो. तसा नाही वाईट वागणार ती. त्याच्यावर विनाकारण आळ घेतलंय वय. अहो येणा कारण तसं कोण घेतं वय? हा
आणि पोरगाराव आता नाही ड्रायव्हर की करायला लागलं तू साऱ्या गावात आबरू घालून घेतं या. का आता त्या पोरगा असं येण्यागत करतं या तर समजून सांगा जरा. सांगतो म्हणलं की राव नका बघा दीपक शेठ असं म्हणा. येऊ का आता? काय रे सच्या तू कुठं गेल तर? अरे तर बारामतीला गेलतो तात्या नाही का हा. त्यांच्या पोराला पोरगी बघाय. अरे कवर तू दुसऱ्यांसाठी पोरी बघणार आहे तू त्यासाठी बघ की कोणी आपण तुझ्याकडे नाचू वगैरे. नाचायचं सच्या हा. इमानदारीने सांगायचं तुझं आणि त्या प्रियाचं काय चालू आहे? बाबड्या तुला तर माहिती आहे ना माझं प्रेम झालंय रे तिच्यावर, पण ती मला भावच देत नाही. शिवा टाकला रे तिच्यात. अरे ती तालेबाज घराण्यातली तिचा बंगला कसला आणि तू तिच्या मागं लागलाय वे. ए चॉकलेट तसं काय नसतंय. प्रेमात घर दार गरीब श्रीमंत काय बी नसतंय बघ. हर प्रेमासाठी बंगल्यातली सुद्धा गरीबाबरोबर पळून येते. काय रे सच्या? हे बाबड्या हे असलं ना फक्त सिनेमात चांगलं वाटतं. मला असं काही बी नाही करायचं. माझ्या आईबापाने लय केलं रे माझ्यासाठी. तिचा बाप माहिती ना कसला आहे तो तू तिच्या मागं लागलाय. अय चॉकलेट तू नका शिकू ग बस. सच्या तर लढ मी आहे तुझ्यासोबत. थांब एक मिनिट. हॅलो बोल ना विष्णू. बरं बरं ये. सच्या कोण होती? वैष्णवी होती रे. तिचं काहीतरी काम आहे म्हणाली माझ्याकडे. येते ती. हे बारक्या पोराकडे चाळ करते. चॉकलेट बाबा आपल्याला निघावं लागल. चल बाबा कबाब मध्ये हात ये ना. बोल काय काम होतं? तुम्ही सध्या काय करताय? काही नाही. सकाळी वरतीला गेलतो आणि आता घरीच आहे. अहो ऐका ना. वैष्णवी ते तू हे आहो वगैरे म्हणायचं बंद कर बरं पहिले. अहो नाही तर काय म्हणून? आपण म्हणजे काय नाही. ऐका ना तुम्ही हे सगळं सोडून द्या. सोडून देऊ मग काय करू? जॉब. जॉब? आणि तो कोण देणार मला? अहो ऐका ना मी तुमच्यासाठी जॉब पाहिलाय. कुठं? माझ्या दादाचं ऑफिस आहे. माझ्या दादाचा स्वभाव पण खूप चांगला आहे आणि तो माझ्या शब्दाबाहेर नाही जाणार. चालतंय की. आणि इथे तिथे कुठे तुम्ही जॉब शोधत बसणार. एका जागेला केलं तर परमनंट चान्स जास्त असतात. तुमच्यासाठी पण बरं आहे आणि माझ्यासाठी पण. तुझ्यासाठी म्हणजे? म्हणजे तुम्ही येणार आहे ना? बरं येतो. पण मला सांग तू एवढं का करतेस माझ्यासाठी? असं कसं बोलता तुम्ही? तुम्ही माझा जीव वाचवलाय ना. आपल्या माणसांसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी करणार का मी? आपलीच माणसं कामी येतात ना. आपला माणूस? वैष्णवी आता मी विचारतो काहीतरी. कधी कधी काय बोलते काय कळतच नाही. अवघड. चला. चॉकलेट ती वैष्णव दिसते ना रे? व्हायला का तीच वाटते. होय केलं का? चॉकलेटला का मोठा गेम झाला का? गेम कसला गेम? ही दीपक शेटच्या गाडीवर काय करते? कोण दीपक शेट्टी? अरे ते दीपक शेट नाही का पाल्याच्या गावातला? हा त्यांच्यावर फिरते वय. अरे फिरणारच की.
पैसा नाही त्यांच्याकडं. पोरींचं बाबा असंच असतं, आज ह्याच्याकडे उद्या त्याच्याकडं. परवा दिवशी त्याच्याबरोबर होती. अरे त्या दिवशीचा मॅटर आहे की नाही, सच्याला हिनंच मारला असणार आहे बघ. हिनत नाहीच असेल ती. हीच आहे ती. सच्याला सांगितलं पाहिजे. मग सांगितलं पाहिजे आता. ह्यांचं पैसे तिकडचं नाही हे कशा ते नाही रे, नसतील तर द्या बाबा, नंतर द्या, पण द्या. देतो नंतर. मांडून ठेवा. काय असतं की तुझं रोज 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 मंदिरात? अरे दादा नवसाची दिवे आणि मला पावले, तू पण सारखा चिडचिड करतोय म्हणून आले. घे दर्शन. आले थांबते, चल तू पण. दादा मला तुला एक बोलायचं होतं. बोल ना विश्व. दादा माझा एक मित्र खूप चांगला ड्रायव्हर आहे आणि त्याला ना कामाची गरज आहे आपल्यात. कसं आहे विश्व, आपल्याला पण ड्रायव्हरची गरज आहे, फक्त तो विश्वासू पाहिजे. दादा तो विश्वासू आणि प्रामाणिक आहे, खूप चांगला आहे, तर आपल्यात होईल का? ठीक आहे, तू एक काम कर, त्याला डायरेक्ट घरीच भेटायला बोलव, काय असेल ते समोरासमोर भेटून बोलू. हॅलो बोला शेठ. हो हो भरली गाडी, माल भरून गाडी तयार आहे आणि ड्रायव्हर पण भेटलाय. हो नाही काय अडचण, संध्याकाळपर्यंत पोहोचेल गाडी. हो हो ठीक आहे ठीक आहे. हा हा वैशू, काय ड्रायव्हरचा पायगुण आहे का? तू नाव काढलं ड्रायव्हरचं आणि ऑर्डर पण भेटली. मी म्हणलं ना की खूप चांगला मुलगा आहे तो, आणि देव्याईच पावली बघ. खरे खरे. चला निघायचं. काका सच आहे का? आज ते काय सांगून जातोय, आत्ताच बाहेर गेलाय. काय काम होतं काय? थोडं काम होतं. मला तू कोण त्याला? अरे असंच आहे, कधी जिपऱ्या वाढवतोय कधी कमी करतोय. जिपऱ्या कमी करून फिरायला लागलाय आता. त्याच्या मायला फोन लावून बघ. अरे बस की 2 घास खाऊन जाशील. सच्चा नाही म्हणलं तू तरी बस की माझपाशी. बस नाही परत दे तू. आता सच्याला हुडकायचं आहे, जातो. बरोबर फोन लागलाय मला सांग बरं का. हॅलो हा बोल ना. कुठे आहेत तुम्ही? येतोय पण मला घरच सापडेना झालं. अहो पटकन या ना. तुम्ही एकदा चेन द्यायला आलं तर आठवतं का तुम्हाला? हो पण आता काय ते तेव्हा वेगळ्या टेन्शनमध्ये होतं. आता रस्त्यात सगळे एकसारखे वाटतं. बरं सरळ होऊन लेफ्ट मारा आणि पटकन आम्ही वाट पाहिली. मंदिरापाशी. लेफ्ट लेफ्ट. हो चालते. ओके हो मी. हो आलो. वैशू कधी यायचा ड्रायव्हर तो? हा येतील यायला लागले घर सापडत नाही. सांगा तू वेळेवर यायचं लवकर. तू तुम्ही एकमेकाला ओळखताय? चांगलाच ओळखतो मी याला. बरं झालं मग, आता काही टेन्शनच नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना ते कसे आहेत ते. जा तू चहा टाकतो बरं जा. हो दादा लगेच टाकते. क्या उतरला ना माझ? आला का ना शेवटी माझ्याच दारात. हा अरे तू कोणाच्या बी नादी लाग,
पण माझ्या नादी लागू नको. चांगल्या चांगल्याच्या वस्त्या उठवल्यात मी, आणि तू तर काय चिल्लर रे. दीपक शेठ म्हणतात मला काय. तुमच्या दहशतीचं नाही, मी बी ड्रायव्हर आहे आणि 12 गावचं पाणी पिल्याला ड्रायव्हर आहे. शेठ माझ्यासारखी 56 आले असतील आणि गेले असतील, पण हे सचिन एकच आहे. येतो निघ. दादा सचिन कुठे गेले? काय त्याला फोन आला कोणाचा, अर्जंट काम आहे म्हटलं आणि गेला निघून. तुमच्यात काही बोलणं नाही झालं? काय त्यानं विषयच काढला नाही. काय काम आहे म्हटलं आणि गेला निघून. सच्या काय वाहताच तू, काय झालाच तू. हे काय एक तर जिंदगी झंड झाली, काय सुचना झालंय आणि दात काढतात. सॉरी सॉरी, मी काय म्हणतोय सच्या, आपण ना बकरं कापू आणि जत्रा घालू, म्हणजे कसं तुझ्या मागची 7.5 निघून जाईल. कर चॉकलेट. हा आणि आपण देवाला म्हणू, हा हे देवा याचं काय चुकलं बिकलं असेल तर माफ कर. काय घालेन ना, एक तर आयुष्याची वाट लागली आणि तुम्हाला चेष्टा सुचते होय. सच्या तुला कळायला पाहिजे की मैत्री केली ते पण दुश्मनाच्या बहिणी बरोबर. मला काय माहिती आता ती त्याची बहीण निघाल म्हणून. चिल मार. ये भी दिन निकल जाएंगे. असं तरी तसं बी जिंदगीत अडचणी नसतील ना तर जिंदगी जगण्यात बी मजा नाही. काय काय म्हणायचं? कराय तुझं कराय. आयुष्याला खरा गोडा लागला शकत तवा. जाऊ दे, त्यावर काढू काय ते थोडं. चल कुठं बस. अरे आधीच तो किशा माझ्यावर डोळं वटून होता त्या प्रियामुळं. आपल्याला नवीन दुश्मन पैदा झालाय. काय चाललंय काय कळाला. लोकांच्या जिंदगीत मित्र बनतात आणि माझ्या दुश्मन. बाप फेडणार कुठं तू. चला तू त्या पुरीला बोलायला पाहिजे होतं. का केलं असं तू? तुम्ही शिकवणार का मला कुणावर बोलायचं कुणावर नाही? तसं नाही सच्या, त्या पोरीनं तुझ्यासाठी लय काय काय केलंय. ए मी पण जीव वाचवला तिचा. काय तिचं नका सांगू कौतुक मला की माझ्यासाठी काय काय केलंय ते. राहू दे ना, माझं मी बघतो आता. तुम्ही नका मला सांगू. आजपासून मैत्री बी गेले खड्ड्यात, प्रेम बी गेले खड्ड्यात, काम बी गेलं खड्ड्यात. अच्छा चॉकलेट. सच्या आता असं का वागतोय? तू म्हणला काय आपल्याला आपण मित्र का? मलाच कळा ना. त्या पुरीला म्हणला का आपल्याला म्हणला? आपल्याला ते नाही म्हणणार. भीती वाटते मला. सच्या आजपर्यंत असं का वागला नव्हता. आज भीती वाटते जरा. सच्या जीवाचं बरं वाईट काय करून घेणार नाही. नाही तसं काय नाही कर.
सच्या काय करतोय हे काय सच्या पाठीशी उठ तुम्हाला सांगितलं नाही देऊ नका म्हणून निघा सच्या तुला चल म्हणतो उठ चॉकलेट घेऊन जा चल उठ चल तुम्हाला सांगितलेलं येऊ नका म्हणून माझ्या मागे तू काय येड आहे का अरे सच्या आईला नानाला कळलं तर आई काय म्हणन माझी बघील काय अक्कल बिक्कल आहे का जरा कुठे येऊन बसला तू इथं अरे आयुष्यात काय करायला गेलं ना तरी अपयशच आहे यश इथं आहे का आपलं सच्या या जीवनामध्ये प्रत्येकाला पैसे येतच तू थोडं प्रयत्न कर ना सगळे प्रयत्न करून झालं बापडे अरे सच्या तू सारखा म्हणतो ड्रायव्हर हा राजा माणूस आहे सच्या तुला चांगलं माहिती आहे ह्या दारूमुळे ड्रायव्हर नोकरचं नाव खराब झाले आणि तू ही करणार आहे का काय नाही तुला आमच्या मैत्रीची शपथ आहे तू इथून पुढे दारू पिणार नाही शेवटचं तुझा परत असं काय झालं नाही पाहिजे हां